वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सोमवारी घडला। राकेश किशोर असे या वकिलाचे नाव असून या घटनेनंतर देशभरातून याचा निषेध केला जातोय। याच घटनेचा निषेध नोंदवत मुलुंड कोर्ट बार असोसिएशन तर्फे नायब तहसीलदार तसेच कोर्टातील 53 कोर्टाचे निलेश्वर व्यास यांना देखील निवेदन देण्यात आले। काल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सन्माननीय गवई साहेबांवर जो भ्याड हल्ला झाला त्याचा आम्ही निषेध केला आहे। त्याबद्दल आम्ही एक लेखी निवेदन सन्माननीय 53 न्यायाधीश सन्माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही सर्व वकिलांच्या वतीने या ठिकाणी जाहीर आम्ही निषेध केलेला आहे आणि आमची अशी मागणी आहे की ही घटना पुन्हा देशात कोणत्याही न्यायालयात घडू नये, त्यासाठी सक्त कायदेशीर कारवाई व्हावी व लवकरात लवकर हे कृत्य करणाऱ्या वकिलावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। ही घटना घडल्यानंतर अख्खा भारत आहे तो हादरून गेलेला आहे। त्याचं कारण आहे की भारतीय न्यायव्यवस्थेच्या बद्दल सगळीकडे गोडवे गायले जातात आणि त्या सरन्यायाधीशावरती एका सिनियर ॲडव्होकेटनी असा हल्ला करावा म्हणजे ही एक शोकांतिकाची गोष्ट आहे। त्यानंतर हमला केल्यानंतर त्याला त्याबद्दल वाईटही वाटलं नाही, तर एक निर्लज्जपणाचा कलश असं आपण बोलू शकतो। एका वकिलांनी असं काय कृत्य करावं तर बाकीचे सगळे वकील जे आहेत त्याच्यामध्ये रोष झालेले आहेत आणि लवकरात लवकर त्यांच्यावरती तर निलंबन केलेलंच आहे।